नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी बघा, टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण असणारा विषय जो की आहे बघा मानसशास्त्र। तर मानसशास्त्र विषयासाठी विद्यार्थी मित्रो, आपण आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते असे आयएमपी प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। बघा, टीईटीची परीक्षा ही दिनांक 21 जून 2026 रोजी होणार आहे। परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे विद्यार्थी मित्रो, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि यापूर्वी आपण मानसशास्त्राचे टीईटी संदर्भात खूप काय सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही बघायची आहेत। ओके, बघा आजचं हे सेशन असणार आहे हे टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन्ही पेपर करता उपयुक्त ठरणार आहे। आणि आतापर्यंत टीईटीच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय? साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? बघा, साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे तर या उपपत्तीचा जनक कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे। ऑप्शन बघा, थॉर्नडाईक, 2 पॅव्लॉन, 3 आहे स्किनर आणि 4 आहे कोहलर। तर विद्यार्थी मित्रो, साधक अभिसंधान, ओके, याला इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे म्हणतात। तर साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रो स्किनर। त्यामुळे ऑप्शन नंबर 3 स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, स्किनर काय साधक अभिसंधान उपपत्ती याची आहे। आणि स्किनर याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता आणि पक्षावर प्रयोग केला होता? ते म्हणजे कबुतरावरती त्याने प्रयोग केला होता। ओके, स्किनरने काय तर कबुतरावरती प्रयोग केला होता। ओके, थॉर्नडाईक याने मांजरीवरती प्रयोग केला होता। थॉर्नडाईकची काय मांजर। पॅव्लॉन जो होता, पॅव्लॉन याने कुत्र्यावर प्रयोग केला होता। ओके, पॅव्लॉन कशावर तर कुत्र्यावरती प्रयोग जो आहे पॅव्लॉनने केला होता। आणि कोहलर याने माकडावरती प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र। कोहलर जो होता याने कशावरती तर माकड जे होतं माकडावरती प्रयोग केला होता। चिंपांजी माकड होतं, त्या माकडाचं नाव देखील होतं, ते नाव देखील तुम्हाला सांगतो। तर सुलतान नावाच्या माकडावरती कोहलरने प्रयोग केला होता। ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे? साधक अभिसंधान, तर ते कोणाचा विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्किनरची आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी याचा आता सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊ। बघा, साधक अभिसंधान उपपत्ती ही काय तर विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा त्यास साधक अभिसंधान असे म्हणतात। बघा, स्किनरचं पूर्ण नाव काय होतं? तर स्किनरचं पूर्ण नाव होतं विद्यार्थी मित्रो बुर्रास फ्रेडरिक स्किनर। ओके, काय होतं? बुर्रास फ्रेडरिक स्किनर असं स्किनरचं पूर्ण नाव त्या ठिकाणी होतं। कोण्या देशाचा होता हा मानसशास्त्रज्ञ? तर हा अमेरिका या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता। स्किनर हा अमेरिका या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता आणि त्याने प्रयोग जो आहे हा कबुतरावरती केला होता। ओके, कबूतर या पक्षावरती त्याने प्रयोग केला होता। आता यामध्ये काय केलं होतं त्यानं? तर स्किनर बॉक्स म्हणून प्रसिद्ध आहे। ओके, बघा एक बॉक्स तयार केला होता विद्यार्थी मित्रो, त्या ठिकाणी त्याने ओके बघा एका बॉक्स मध्ये काय केलं त्याने जे आहे कबूतर पॅक करून ठेवले होते। ओके, स्किनर बॉक्स म्हणून प्रसिद्ध आहे ते। त्यामध्ये काय तर एका बॉक्स मध्ये कबूतर टाकले आणि त्या ठिकाणी दाणे खाण्यासाठी काय केलं त्या बॉक्स मध्ये दोन एक प्रकारचे गोल असे केले होते, एक काळा आणि एक पांढरा। ओके, 2 ठिपके केले होते। जर काळ्यावर गोल मारलं तर त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी दाणे मिळायचे त्याला आणि पांढरं मारलं तर मिळायचे नाही। ओके, बघा मग सुरुवातीला कबूतर काय अनैतिक हालचाली करू लागला, त्यामुळे काय खूप साऱ्या हालचाली त्या ठिकाणी तो करत होता, विचित्र हालचाली। बघा, प्रत्येक ठिकाणी तो चोच मारून बघत होता। त्यावेळेस त्याला काय तर दाणे मिळाले नाही, मात्र तो चोच मारता मारता काय चोच ती काळ्याच्यावरती पडली आणि त्या ठिकाणी त्याला दाणे मिळायला लागली। मग पुढे चालून काय झालं तर त्याच्या ज्या इतर हालचाली होत्या, ओके बघा अनैच्छिक किंवा एक्स्ट्राच्या ज्या हालचाली व्हायच्या त्या ठिकाणी बंद झाल्या। तो काय करायचा, त्याला भूक लागली तो डायरेक्ट तो काळ्या ठिपक्यावरती चोच मारायचा आणि अन्न घेऊन आपली भूक मिटवायचा। ओके, तर बघा या प्रकारचं काय होतं विद्यार्थी मित्रो, हा प्रयोग आहे म्हणजे क्रिया काय त्या ठिकाणी साधनीभूत झाली होती। असा साधक अभिसंधान उपपत्ती आहे स्किनरची। ओके, चला विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा। ओके, बघा हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो। या ठिकाणी पहा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली? आयएमपी असा हा प्रश्न आहे। ओके, बघा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? ऑप्शन बघा, अरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंड आणि कोहलर।
तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विद्यार्थी मित्रो ही विल्यम वुंट यांनी सुरू केली होती. ओके, बघा जर्मनी या ठिकाणी, जर्मनीमधील लाइप्झिग, कुठे जर्मनीमधील लाइप्झिग या ठिकाणी जी आहे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली होती तर विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली होती. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, पहा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लाइप्झिग येथे जी आहे 1879 मध्ये सुरू करण्यात आली आणि ही जगातील पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा होती. ओके, ही जगातील काय होती तर पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा होती आणि काय तर ही एक स्वतंत्र विज्ञान म्हणून सुरुवात झाली आणि यामध्ये ही शाळा सुरू करण्यामध्ये याचा एक सहकारी होता शिक्षक, तो कोण होता तर टिचनेर. ओके, बघा विल्यम वुंट याचा सहकारी कोण होता तर टिचनेर हा होता. हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, आपल्याला यावरती देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय परिपक्वतामध्ये जुळ्या मुलांवर, ओके परिपक्वतेमध्ये काय जुळ्या मुलांवर रिकामी जागा यांनी प्रयोग केले. ओके, बघा जी जुळी मुळे आहेत परिपक्वता यामध्ये जुळ्या मुलांवरती प्रयोग कोणी केले होते. ऑप्शन बघा या ठिकाणी डॉक्टर गॅरेट, वॅटसन, डॉक्टर गिझेल आणि प्लेटो. ओके, तर परिपक्वते संदर्भात विद्यार्थी मित्र संशोधन जुळ्या मुलांवरती कोणी केलं तर डॉक्टर गिझेल यांनी केलं होतं. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर गिझेल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, आता परिपक्वता म्हणजे नेमकं काय. बघा एखादी गोष्ट आपल्याला शिकण्याकरता आपण परिपूर्ण असलो पाहिजे. आपला बौद्धिक विकास त्या ठिकाणी जर पूर्ण झाला तर आपण ती गोष्ट सहज शिकू शकतो असं त्यामध्ये आहे. बघा ज्याने 2 जुळी मुले घेतली त्यामध्ये काय तर एकाची जो बौद्धिक विकास आहे तो पूर्ण झालेला असतो. ओके, आणि एकाचा कमी असतो. तर एकाला काय 4 पायऱ्या चढायला काही मिनिटेच लागायची तर दुसऱ्याला 4 पायऱ्या चढायसाठी खूप वेळ लागायचा, काही तास लागायचे त्याला. तर ही जी हा जो तफावत होती ही कशामुळे होती, ही परिपक्वतेच्या अभावामुळे होती आणि हे त्यांनी 2 जुळ्या मुलांवरती प्रयोग करून सिद्ध केले. मग आता विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये याचा उपयोग कशा पद्धतीने होतो तर पहा याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊ विद्यार्थी मित्र. काय आहे अध्ययन प्रक्रियेत एखादी गोष्ट महत्वाची आणि म्हणजेच काय ती म्हणजे परिपक्वता. आता बघा परिपक्वतेमध्ये काय येते शारीरिक आणि मानसिक परिपक्वता येते. ओके, शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेनंतर थोड्या कालावधीत चांगले अध्ययन होऊ शकते. बघा शारीरिक आणि मानसिक परिपक्वता थोड्याच कालावधीमध्ये काय अध्ययन हे खूप चांगलं होऊ शकतं असं जे आहे आर्नॉल्ड गिझल यांनी काय तर जुळ्या मुलांवरती प्रयोग केला. ओके, पहा आता काय सांगलं याने यामध्ये. ओके, बघा हे खूप महत्वाचं आहे. बघा अमूर्त कल्पना व्यवस्थितपणे समजण्यासाठी ज्या अमूर्त कल्पना आहेत ओके आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायचे असेल तर त्याकरता आपली बौद्धिक जी परिपक्वता आहे म्हणजेच काय तर मानसिक पक्वता ही आवश्यक असते. अमूर्त कल्पना म्हणजे काय ज्या बुद्धिमत्ते संबंधीच क्रिया आहेत त्या येतात यामध्ये. ओके, चला आणि यामध्ये बघा मग बीजगणित असो तर्कशास्त्र यासारखे विषय विशिष्ट मानसिक पक्वते प्राप्त झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शिकवावेत. ओके, विशिष्ट मानसिक क्रिया जी आहे पक्वता ही प्राप्त झाल्यानंतरच त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जे आहे शिकवावं लागते. ओके, बघा आपण पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्याला किंवा दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला बीजगणितातील जे थेरम आहेत किंवा पायथागोरसचे जे प्रमेय आहेत हे आपण शिकवतो का नाही. एक विशिष्ट प्रकारची मानसिक परिपक्वता प्राप्त झाल्याच्या नंतरच ते घटक जे असतात विद्यार्थ्याला शिकवावे लागतात. ओके, हे यामध्ये येतं. आणि बघा अजून जर बघतो म्हटलं तर यामध्ये समजून घेऊ विद्यार्थी मित्र. बघा 2 वर्ष वयाच्या मुलांना श्रवण आणि भाषण कौशल्य लवकर आत्मसात होतं. बघा 2 वर्षाचे मुलं असेल तर त्याला श्रवण कौशल्य भाषण कौशल्य म्हणजे ऐकणे आणि बोलणे हे त्याला लवकर आत्मसात होतं. मात्र लेखन आत्मसात होणार का नाही. लेखन आत्मसात होण्याकरता त्याला काय तर शारीरिक पक्वतेचा अभाव असतो. ते शारीरिक पक्वता झाल्याच्या नंतरच तो लेखन कौशल्य अवगत करू शकेल. म्हणजेच काय तर शारीरिक पक्वतेच्या अभावामुळे लेखन कौशल्य जे आहे ओके हे आत्मसात होणार नाही. शारीरिक पक्वता जर नसेल शारीरिक पक्वता ओके त्यामुळे काय तो लेखन कौशल्य आत्मसात करू शकणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र या प्रश्नाचे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा टीईटी 2026 करता अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन्स आपण आपल्या या चॅनलवरती घेत असतो. दररोज व्हिडिओ होत असतो विद्यार्थी मित्र. कोणताही व्हिडिओ मिस व्हावा नाही म्हणून काय करायचं आहे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करायची तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत ओके अध्ययन म्हणजे काय नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ओके, अध्ययन म्हणजे काय तर
नव्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी अध्ययनाची व्याख्या ही खालीलपैकी कोणाची आहे? ओके, बघा कोणत्या मानसशास्त्रज्ञाची अध्ययनासंबंधी ही व्याख्या आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा गॅरेट, मन, स्किनर की कोहलर. तर अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही अध्ययनाची व्याख्या विद्यार्थी मित्र गॅरेट या मानसशास्त्रज्ञाची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 गॅरेट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. आतापर्यंत टीईटी मध्ये 3 ते 4 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, बघा या ठिकाणी काय आहे प्रश्न? उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली. ओके, बघा उद्दिष्टांचे काय श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? बघा रॉबर्ट वॉल, एरिक्सन, डॉक्टर ब्लूम आणि डॉक्टर कामत. तर विद्यार्थी मित्र उद्दिष्टांची जी श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे, ओके, हे कोणी मांडलेलं आहे ही संकल्पना? तर ही संकल्पना डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. कोणी? डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर ब्लूम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डॉक्टर कामत याचे काय? हे शाब्दिक कसोट्या. डॉक्टर कामत काय विद्यार्थी मित्र कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शाब्दिक कसोट्या करता काय डॉक्टर कामत प्रसिद्ध आहेत. ओके, चला एरिक्सन वाढ व विकास. ओके, एरिक्सन संकल्पना काय? ते वाढ व विकासासंदर्भात संशोधन जे आहे ते एरिक्सनचं आहे विद्यार्थी मित्र. पहा या ठिकाणी आता उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण कशा पद्धतीचं आहे? ओके, हे बघा या ठिकाणी किती 3 टप्प्यामध्ये, ओके, किती भागात? एकूण 3 भागात जे आहे उद्दिष्टांचं वर्गीकरण हे करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्र, 3 भागामध्ये. मग आता बघा यामध्ये ही संकल्पना डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. मग यामध्ये त्यांनी काय पहिलं जे आहे ते आहे बोधात्मक, दुसरं आहे भावनात्मक आणि तिसरं आहे क्रियात्मक. अशा पद्धतीचं जे वर्गीकरण आहे उद्दिष्टांचं ते डॉक्टर ब्लूम यांनी केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. ओके, बुद्धिमत्तेचा कोणता द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? बघा बुद्धिमत्तेसंबंधी महत्त्वपूर्ण सिद्धांत जे आहेत ते मांडण्यात आले आहेत विविध मानसशास्त्रज्ञांद्वारे. तर त्यापैकी द्विघटक सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? थॉर्नडाईक, थर्स्टन, स्पियरमन आणि कोपका कोहलर. ओके, तर विद्यार्थी मित्र द्विघटक सिद्धांत कोणी मांडला आहे? तर हा स्पियरमन यांनी मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे? स्पियरमन या मानसशास्त्रज्ञांनी हा मांडलेला आहे. ओके, स्पियरमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा बुद्धिमत्तेचा काय तर द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे यांनी सांगितलेला आहे. ओके, थर्स्टन यांनी अनेक घटक सांगितले आहेत. ओके, यांनी काय अनेक घटक सिद्धांत सांगितलेला आहे. थर्स्टनचा आहे सिद्धांत बुद्धिमत्ते संबंधीच, मात्र कोणता आहे त्याचा? अनेक घटक आहे. थॉर्नडाईकचा कोणता आहे विद्यार्थी मित्र? थॉर्नडाईकचा जो सिद्धांत येतो तो आहे बहुघटक सिद्धांत. ओके, थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत सांगितलेला आहे? तर बहुघटक. थॉर्नडाईकचा बुद्धिमत्ते संबंधी आहे बहुघटक सिद्धांत. ओके, कोपका कोहलर याचा उपपत्ती आहे ती म्हणजे समष्टीवादी उत्पत्ती किंवा मर्मदृष्टी दृष्टिकोनाची उपपत्ती जी आहे ती याची कोहलरची आहे. आपला प्रश्न काय होता? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. याचं उत्तर काय असणार आहे? स्पियरमन. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पहा तत्पूर्वी याचं अजून डिटेलमध्ये स्पष्टीकरण पहा. बुद्धिमत्तेचा सिद्धांत जो आहे हा द्विघटक जो आहे स्पियरमन यांनी मांडला. ओके, यामध्ये आणि बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले. एक म्हणजे सामान्य घटक आणि दुसरा म्हणजे विशिष्ट घटक. ओके, पहा आता यामध्ये विद्यार्थी मित्र या पद्धतीने जे आहे हे वर्गीकरण आहे. यामध्ये GL. ओके, बघा S1 आणि S2 या आकृतीद्वारे आपल्याला काय ही आकृती यामध्ये द्विघटक सिद्धांताची आहे. बघा परीक्षेमध्ये जर आपल्याला आकृती विचारली आणि ही कोणत्या घटकासंबंधी असा जरी प्रश्न आला तर समजा उद्या द्विघटक सिद्धांत संबंधी ही आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओचं जर स्पष्टीकरण आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल, सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र काय आहे? गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले? बघा गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा 100, 110, 120 आणि 130. तर विद्यार्थी मित्र गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक सांगितलेले आहेत. किती? एकूण 120 घटक. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 120 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके,
किती आहे 120 घटक जे आहे ते सांगण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक वयाचा शोध. ओके, बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न मी तुम्हाला IMP म्हणून नोट डाऊन करून देतो, कारण की आतापर्यंत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. ओके, 4 ते 5 वेळा मानसिक वयाच्या संकल्पनेवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. शोध कोणी लावला, मानसिक वयासंबंधी कोणते उपकरण वापरले, असे प्रश्न आहेत. बघा मग मानसिक वयाचा शोध कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लावला? टिचनेर, पॅव्हलॉन, अल्फ्रेड बिने आणि गिलफोर्ड. तर विद्यार्थी मित्रो, मानसिक वयाचा शोध जो आहे हा अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अल्फ्रेड बिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, अल्फ्रेड बिने यांनी काय मानसिक वयाचा शोध लावलेला आहे. अल्फ्रेड बिने म्हटलं तर लक्षात द्या, मानसिक वय ही संकल्पना जी आहे कोणाची आहे? अल्फ्रेड बिने यांची आहे. ओके, बघा अल्फ्रेड बिने यांनी काय बुद्धिमत्तेसाठी एक पट्टी तयार केली होती. विद्यार्थी मित्रो बघा, बुद्धिमत्ता क्षेत्रात जे आहे बिने यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे काय? तर मानसिक वयाचा शोध होय. ओके, मानसिक वयाचा शोध हे त्याचे सर्वात मोठे कार्य होय. त्यामध्ये मग बघा बिने यांनी तयार केलेल्या काय बुद्धिमापन परिणाम श्रेणी. ओके, बघा बिनेची काय बुद्धिमापन परिमाण श्रेणी याच्या मदतीने मानसिक वय म्हणजेच काय मेंटल हेल्थ शोधून काढता येते आणि जन्मतारखेवरून आपल्याला शारीरिक वय देखील मिळते. तर बघा मानसिक वय आणि शारीरिक वय या दोन्ही वयांच्या मदतीने विद्यार्थी मित्रो बुद्ध्यांक काढला जात असतो. ओके, मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या काय एका सूत्रामध्ये टाकून जो आहे बुद्ध्यांक हा काढला जात असतो. मग ते सूत्र कोणतं? बघा बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. IMP पॉइंट आहे विद्यार्थी मित्रो, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. काय सूत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर पहा बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र काय विद्यार्थी मित्रो, तर बुद्ध्यांक बरोबर काय मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिला 100. ओके, गुणिला काय 100 आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा. तर हे आहे बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र म्हणजेच बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र. ओके, बुद्धिमत्ता किती आहे बुद्ध्यांक किती आहे हे काढण्याचं आहे सूत्र. हे IMP आहे, नोट डाऊन करून घ्या. यावरती आपल्याला कधी कधी मानसिक वय देतात, शारीरिक वय देतात आणि आपल्याला त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता किती आहे, ओके बुद्ध्यांक किती आहे ते काढायला लावतात. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा याच टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात आणि तुमचं सर्व कष्ट त्या ठिकाणी अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या चॅनलवरती TET 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 नावाचा कोर्स त्या ठिकाणी अपडेट करण्यात आलेला आहे. ओके, चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे. चॅनलवरती जाऊन विद्यार्थी मित्रो व्हिडिओच्या बाजूला कोर्सचं ऑप्शन असते, कोर्समध्ये जाऊन त्यामध्ये जवळपास 30 एक व्हिडिओ आहेत. तर ते सर्व व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्यायची आहेत, ज्यामध्ये यापूर्वी मानसशास्त्राचे खूप सारे व्हिडिओज हे अपलोड करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रो. आणि व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, समष्टीवादी उपपत्ती. ओके, समष्टीवादी उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? ओके पहा, आता विद्यार्थी मित्रो समष्टीवादी उपपत्ती विचारलेली आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी समजून घेऊया, जी समष्टीवादी उपपत्ती आहे या उपपत्तीला अजून देखील काही नावे आहेत. ओके बघा, एक म्हणजे समाकारवादी, समष्टीवादी उपपत्तीलाच समाकारवादी उपपत्ती देखील म्हणतात. अजून दुसरं नाव आहे ते म्हणजे मर्मदृष्टी उपपत्ती. ओके, काय म्हणतात तर मर्मदृष्टी देखील म्हणतात. मग बघा या ठिकाणी हे दोन्ही नावं जी आहेत ही एकाच उपपत्तीची आहेत. ओके, समाकारवादी, मर्मदृष्टी आणि समष्टीवादी ही एकाच उपपत्तीची आहेत. मग आता सांगा या उपपत्तीचा जनक कोण आहे, ही कोणी मांडलेली आहे? थॉर्नडाईक, पॅव्हलॉन, स्किनर की कोहलर? तर विद्यार्थी मित्रो आता आपल्या सर्वांना माहित आहे मर्मदृष्टी दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवतो कोहलर. मग समष्टीवादी देखील कोणाची आहे तर ही देखील कोहलरचीच आहे. ऑप्शन नंबर 4 कोहलर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. ओके बघा या ठिकाणी स्किनरचं आपण बघितलं होतं, काय होतं अभिजात अभिसंधान. ओके, थॉर्नडाईक, पॅव्हलॉन यात देखील आहे साधक अभिसंधान, स्किनरचं आहे साधक अभिसंधान, सॉरी साधक अभिसंधान. ओके बघा पॅव्हलॉन अभिजात अभिसंधान, पॅव्हलॉनची कोणती आहे तर अभिजात अभिसंधान ही पॅव्हलॉनची उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र. ओके चला याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊ. आता बघा समष्टीवादी काय काय नाव आहेत बघा या उपपत्तीची लक्षात असू द्या. समष्टीवादी म्हटलं, मर्मदृष्टी म्हणलं किंवा समाकारवादी म्हटलं या तीनही उपपत्त्या एकच आहेत. ज्या कोणी मांडलेल्या आहेत
ज्या कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. कोणी? कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी या मांडलेल्या आहेत. आणि कोणावरती प्रयोग केला होता? तर सुलतान नावाच्या माकडावरती कोहलरने प्रयोग केला होता. ओके, सुलतान नावाच्या माकडावरती या ठिकाणी प्रयोग केला होता. आता ही उपपत्ती काय सांगते? तर बघा, समस्या सोडवताना अचानक एकदम मार्ग उपाय सुचतो, त्या ठिकाणी रस्ता मिळतो आपल्याला. ओके, त्यावरील उपाय सापडतो, त्याला मर्मदृष्टी असे म्हणतात. ओके, पहा आता हा प्रयोग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो विद्यार्थी मित्र. बघा, कोहलर याने सुलतान नावाच्या माकडावर जो प्रयोग केला होता त्यामध्ये काय होतं? त्याने एका केजमध्ये म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये जे आहे, मोठ्या पिंजऱ्यामध्ये काय तर या माकडाला कैद केलं. ओके, आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र एकदम वरच्या भागातनी काय केलं होतं? त्यांनी केळी लटकवली. ओके, तर पहा आता ही केळी काढण्याकरता त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये काही वस्तू होत्या, जसं की छडी. काय होती? एक छडी होती. तर विद्यार्थी मित्र सुरुवातीला काय केलं? त्याने काही अंतरावरती काय केलं? ते केळीचा जो घोस होता तो लटकवला. माकडाने काय केलं? इकडे तिकडे बघितलं, तो हालचाल करतो, उडी मारून तिथपर्यंत तो पोहोचू शकत नव्हता. मग त्याने आजूबाजूला बघितलं, छडी दिसली, त्याने छडी घेतली आणि तो घोस पाडला आणि ते केळी खाऊन घेतली. मग परत केळी थोडीशी वर नेली. आता छडी घेतली, एक छडी घेऊन तो मारायचा प्रयत्न करतो, तरी देखील तो काय ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्याच्या लक्षात येतं की अजून एक छडी आहे आणि ती विशिष्ट पद्धतीने जोडली तर त्याची लंबी छडी तयार होते आणि त्यानंतर तो परत जो आहे केळी मिळवतो, केळी प्राप्त करतो. आणि त्यानंतर अजून थोडं वर तो केळीचा जो घोष आहे तो अजून वर घेतला जातो. मग आता काय होते? दोन्ही छड्या जोडल्या तरी देखील तिथपर्यंत ती छडी पोहोचणार नाही. ओके, या पद्धतीनं मग त्या ठिकाणी एक छोटासा टेबल असतो. माकड काय करतं? हा सुलतान नावाचा माकड काय करतो? तो टेबल घेतो, त्याच्यावरती उभा राहतो आणि तिथून त्या छडीने तो पाडतो, तरी देखील मिळवतो. मग बघा, याला काय म्हणतात? मर्मदृष्टी. आजूबाजूची परिस्थिती जाणून घेऊन त्यावरती उपाय शोधणे, हेच या मागचं योग्य असं संशोधन आहे. हा त्याचा हेतू आहे. मग मर्मदृष्टी समष्टीवादी समाकारवादी उपपत्ती कोणाची आहे? तर कोहलर याची आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊन यापूर्वी पहा कशा पद्धतीने आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्र तुम्ही. ओके, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अध्यापन प्रतिमानाचे जनक. ओके, बघा अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ओके, ऑप्शन बघूया. जेरॉन ब्रुनर, 2 आहे एरिस्टॉटल, 3 डॉक्टर ब्लूम आणि 4 आहे कोहलर. तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखतात? तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून जेरॉन ब्रुनर यांना ओळखतात. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जेरॉन ब्रुनर यांच्यासोबत अजून एक जण होते, ते म्हणजे विद्यार्थी मित्र मार्शविल. ओके, बघा हे देखील जनक आहेत. आपल्याला पर्यायामध्ये कधी कधी एकच येतात दोघांपैकी किंवा दोन्ही येऊ शकतात. ओके, मग अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण कोण आहेत? जेरॉन ब्रुनर आणि मार्शविल हे दोघेही अध्यापन प्रतिमानाची जनक आहेत. ओके, बघा या ठिकाणी टीचिंग मॉडेल्स म्हणतात ज्याला, म्हणजेच काय आता या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊ. बघा, जनक ब्रूस जॉइस आणि मार्शविल हे आहेत. अध्यापनाची प्रतिमानी म्हणजे एक प्रकारचे काय नियोजन आहे. ओके, एक प्रकारचं काय आहे? नियोजन आहे, एक प्रकारचा नमुना आहे. म्हणजे वर्गाचं अध्यापन कशा पद्धतीने करायचं, किती करायचं, याचं सर्व जो आहे मूल्यमापन त्या ठिकाणी करता येते. बघा, हा काय एक नियोजन आहे किंवा नमुना आहे. या प्रतिमानामुळे काय अभ्यासक्रमाची रचना करता येते, वर्गातील अध्यापनाची दिशाही त्या ठिकाणी देता येते. ओके, अध्यापन प्रतिमानाचा हा फायदा आहे. आता अध्यापनाची एकूण किती प्रतिमाने आहेत? तर एकूण 22 प्रतिमाने आहेत. ओके, अध्यापनाची एकूण किती प्रतिमाने आहेत? तर एकूण 22 प्रतिमाने अध्यापनाची आहेत. हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न बघा काय. आधी हा प्रश्न टीईटी मध्ये आलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, टीईटी मधील हा प्रश्न आहे 2014च्या. ओके, पहा, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, यालाच रिकामी जागा असे म्हणतात. बघा, उद्दीपक समोर नाही. उद्दीपक समोर नाही म्हणजे काय? वस्तू व्यक्ती समोर नाही, मात्र पूर्वी जे काही आपल्या डोक्यात अनुभव आहेत, पूर्वी घेतलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवाचे आपल्या मनातल्या मनात पुनरुज्जीवन तयार करता येते आणि आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू तयार होते. याला काय म्हणतात? प्रेरणा, संवेदना, अवबोध की प्रतिमा?
तर विद्यार्थी मित्र याला काय म्हणतात, तर याला प्रतिमा असे म्हणतात. काय म्हणतात रे, प्रतिमा असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 प्रतिमा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र काही नाही बघा, महाभारत चालू आहे. महाभारतामध्ये आपण नुसतं रथाचा विचार जर केला, रथ जरी म्हटलं तर आपल्याला त्याचं चाक दिसतं, घोडा दिसतो समोर बसलेलं, हे आपल्या डोक्यात नाही येऊन जातं. कसं काय येतं, आपल्या मनात ही पूर्वीचे जे आहेत त्या ठिकाणी आपण जे काही बघितलं त्याची काय होतं, पुनरुज्जीवन कल्पना होत असतात. ओके, पहा आता प्रतिमांचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. तर ज्ञानेंद्रियांच्या अनुभवावरून हे प्रकार पडतात. यामध्ये काय, एक म्हणजे दृक प्रतिमा. ओके, कोणती प्रतिमा रे, तर दृक प्रतिमा. आता दृक प्रतिमा म्हणजे काय, दृक म्हणजे आपल्या डोळ्याने आपल्याला पाहता येते अशी प्रतिमा, ती झाली दृक प्रतिमा. दुसरी म्हणजे श्राव्य प्रतिमा. श्राव्य म्हणजे फक्त ऐकतो आपण अशा स्वरूपाची. गंध प्रतिमा, वासाने एखादी घटक ओळखतो, गंध प्रतिमा. ओके, बघा आपल्याला डोळे बंद केले आणि जर आपल्याला समोशाचा वगैरे असा काही वास आता आपण ओळखतो त्या ठिकाणी कोणता येतो. त्यानंतर रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा आणि औष्णिक प्रतिमा असे विविध प्रतिमेचे प्रकार त्या ठिकाणी पडतात विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न देखील खूप महत्वपूर्ण आहे. हा देखील विद्यार्थी मित्र टीईटी मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. ओके, बघा टीईटी 2013 ची जी पहिली टीईटी होती, त्यानंतर 2017 ची जी होती, ओके, त्यानंतर 2024 ची जी टीईटी होती, या 3 टीईटी मध्ये आपल्याला हा प्रश्न दिसलेला आहे. गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केले. ओके, गरजांचे काय श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केले, थॉर्नडाईक, मॉस्लो, जड यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण हे मॉस्लो या मानसशास्त्रज्ञाने केले. ओके, ऑप्शन नंबर 2 मॉस्लो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मॉस्लोचं पूर्ण नाव काय, अब्राहम मॉस्लो. ओके, अब्राहम मॉस्लो यांनी हे केलेलं आहे. आता बघा कशा पद्धतीचं वर्गीकरण केलं हे देखील बघूया. बघा गरजाचं वर्गीकरण करताना अब्राहम मॉस्लो यांनी काही घटक समजून घेतले. बघा यामध्ये त्यांनी अशी मनोऱ्याची रचना केली. ओके, अशा पद्धतीची मनोऱ्याची रचना त्या ठिकाणी त्यांनी केली आणि यामध्ये त्यांनी सर्वात खालच्या स्तरावरती काय ठेवलं, तर शारीरिक गरज ठेवली. ओके, त्यानंतर त्याच्यावरती काय सुरक्षितता, त्यानंतर सहवास व प्रेम, त्यानंतर प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठे काय सर्वात वरच्या ठिकाणी काय ठेवलं. ओके, मनोऱ्यामध्ये सर्वात वर काय आहे, ओके, मनोऱ्यात सर्वात वर ठेवलं ते म्हणजे आत्मप्रचिती. सर्वात वरती काय ठेवलं आहे अब्राहम मॉस्लोजी यांनी, आत्मप्रचिती ही सर्वात वर ठेवली आहे आणि सर्वात खाली काय आहे तर शारीरिक गरज. हे देखील लक्षात द्या विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. पहा, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाचे जनक कोण आहेत. ओके, बघा अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत या टॉपिक मधला हा प्रश्न आहे. तर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान जे आहे तर या पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाचे जनक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर कोण आहेत विद्यार्थी मित्र, बघा रिचर्ड सचमन, हिल्डा टाबा, जेरॉन ब्रुनर आणि जीन पियाजे. तर विद्यार्थी मित्र आपल्याला विचारलेला आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, तर याचे जनक आहेत रिचर्ड सचमन. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, रिचर्ड सचमन यांचं कोणतं आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान हे आहे. आता विद्यार्थी मित्र हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. IMP आहे. ओके, IMP आहे आणि 100% टीईटी पेपर 1 किंवा पेपर 2 मध्ये यावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळेल म्हणजे मिळेल. ओके, पहा आता याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. अध्यापनाची काही महत्वाची जी प्रतिमाने आहेत आणि त्यांचे जनक, ओके, ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या किंवा ही PDF तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. कसं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा अध्यापनाची प्रतिमाने. मग आता रिचर्ड सचमन आपण बघितलं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. हिल्डा टाबा, ओके, यांचं काय उद्गमन प्रतिमान. हिल्डा टाबा यांचं कोणतं येतं उद्गमन प्रतिमान. जेरॉन ब्रुनर यांचं आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. जेरॉन ब्रुनरचं काय संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे. जीन पियाजे, जीन पियाजेचं बघा विद्यार्थी मित्र, जीन पियाजेचं काय आहे बोधात्मक विकास प्रतिमान. हे IMP आहे. जीन पियाजेवरती आपल्याला विचारलं जाऊ शकतं.
बघा यापूर्वी आपल्याला यावरती या टॉपिकवर कुठल्या पद्धतीचा प्रश्न आलेला आहे तर याचा जोड्या लावा म्हणून आलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, जोड्या लावा किंवा चुकीची जोडी ओळखा या टाईपचा प्रश्न येतो. जोड्या लावा किंवा चुकीची जोडी ओळखा या दोन टाईप मधील एका टाईप मध्ये यावरती प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली हा विचारला जातो. ओके, त्यानंतर बघा अग्रज संघटक प्रतिमान. अग्रज संघटक प्रतिमान हे कोणाचं आहे? डेव्हिड आसुबेल यांचं आहे. कोणाचं आहे तर हे डेव्हिड आसुबेल यांचं हे प्रतिमान आहे. त्यानंतर स्मृती प्रतिमान जेरी लुकस यांचं येतं आणि जीवशास्त्रीय पृच्छ प्रतिमान हे परीक्षेमध्ये आलेलं आहे. ओके, जीवशास्त्रीय पृच्छ प्रतिमान हे यापूर्वी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. हे जोसेफ श्वाब यांचं आहे. कोणाचं आहे? जोसेफ श्वाब यांचं आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? विद्यार्थी मित्रो, व्हिडिओवर असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी 2026 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्यापनातील प्रगती दाखवणाऱ्या आलेखास काय म्हणतात? बघा विद्यार्थ्याचे जे अध्यापन आहे, अध्यापनाची जी प्रगती आहे, ओके, तर या ठिकाणी अध्ययनातील प्रगती दाखवण्याचा वक्र जो आहे याला काय म्हणतात? आलेखाला काय म्हणतात? त्या अध्यापन वक्र, अध्ययन वक्र, बिंदू चक्र की बिंदू वक्र? तर विद्यार्थी मित्र याला काय म्हणतात? अध्ययन वक्र म्हणतात. काय म्हणतात? अध्ययन वक्र. अध्ययनातील प्रगती दर्शवतो ना. ओके, कशातील प्रगती दाखवत आहे तर हा अध्ययनातील दाखवत आहे. ओके, अध्ययनातील प्रगती. तर बघा आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी या टाईपचा आलेख असतो. सुरुवात अशी होते, ओके, त्यानंतर थोडंसं असं जातं, त्यानंतर असं जातं आणि एक टाईप येतं की असं म्हणजे हा वर जातो. ओके, बघा मग या ठिकाणी कुठेतरी असा हा थांबल्यासारखा वाटतो. ओके, कुठेतरी काय असा हा आपल्याला दिसतं की प्रगती सगळ्या गोष्टी काय अशा थांबलेल्या आहेत, फ्लॅट लाईन बनते. ओके, तर हा जो पॉइंट असतो ना याला काय म्हणतात? याला म्हणतात पठारावस्था. काय म्हणतात? पठारावस्था. ओके, याला अध्ययन वक्र म्हणतात. आता हे आपण स्पष्टीकरणामध्ये डिटेलमध्ये समजून घेऊ, म्हणजे या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तुमचा कसाच चुकणार नाही त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता काय अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या आलेखास काय म्हणतात तर अध्ययन वक्र असे म्हणतात. हे झालं याचं उत्तर. तर बघा विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थांनी केलेले प्रयत्न, त्याने केलेली प्रगती याच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे या आलेखाच्या मदतीने आपणास दाखवता येते. अशा काढलेल्या आलेखास काय म्हणतात? अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात. बघा अध्ययनातील प्रगती दाखवत जाते याला काय म्हणतात? अध्ययन वक्र. काय म्हणतात या आलेखास? या आलेखास म्हणतात विद्यार्थी मित्र अध्ययन वक्र किंवा अध्ययन आलेख. ओके, चला बघा आता विद्यार्थी मित्रो, आता हे जे आलेख आहे, ओके, मग बघा या अध्ययन वक्राची काही वैशिष्ट्ये आहेत. ओके, बघा या ठिकाणी अध्ययन वक्राची वैशिष्ट्ये आहेत ती खूप महत्वाची. आता हा पूर्ण टॉपिकच क्लिअर होऊन जाणार या ठिकाणी. पहा सुरुवातीचा टप्पा, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करतो ना, तो असतो सुरुवातीचा टप्पा. मग काय तर यामध्ये बघा नवीन कौशल्य शिकताना सुरुवातीला प्रगतीचा वेग हा मंद असतो, कारण नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात येत असते. ओके, आपण जर एखादी नवीन गोष्ट शिकायला तर आपल्या त्या ठिकाणी सुरुवातीचा वेग काय असणार? हा कमी असणार, कारण आपण त्या ठिकाणी नवीन परिस्थिती सोबत काय स्वतःला जुळवून घेत असणार. ओके, आणि त्यामुळे काय बुद्धी ही खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्च होते. बरोबर आहे. ओके, त्यानंतर जलद प्रगतीचा टप्पा. आता यामधील बेसिक जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, सुरुवातीला तुम्ही खूप मेहनत घेतली ना, मग बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या तर मूलभूत गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या, मूलभूत गोष्टी आपण शिकलो, समजलो, मग समजल्यानंतर काय प्रगतीचा वेग हा झपाट्याने वाढतो. ओके, बघा प्रगतीचा वेग काय होतो? झपाट्याने वाढतो. मग तिसरा टप्पा येतो तो म्हणजे काय? पठारावस्था. आता बघा ही वेळ अशी असते की विद्यार्थी मित्र आपण किती शिकत आहे, किती प्रयत्न करताय, असं वाटते की आपल्याला काहीच येत नाही, सगळं काही प्रगती थांबल्यासारखी वाटते. काय वाटते यामध्ये? प्रगती. बघा इथे हा असा काळ आहे जिथे प्रयत्न चालू असूनही काय प्रगती ही खुंटल्यासारखी वाटते, थांबल्यासारखी वाटते. या अवस्थेला म्हणतात पठारावस्था. यावरती परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर अंतिम प्रगतीचा टप्पा. आता पठारावस्थेनंतर जी प्रगती सुरू होते, ओके, पुन्हा प्रगती सुरू होते आणि आपण आपल्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचतो, तो म्हणजे अंतिम प्रगतीचा टप्पा. आणि सर्वात शेवटी येते ती म्हणजे
शारीरिक परिसीमा. ओके, म्हणजे काय? शारीरिक परिसीमा म्हणजे प्रगतीच्या अंतिम टप्प्याचे शेवटचे टोक, जिथं कितीही प्रयत्न केला, कितीही या ठिकाणी आपण केलं तर त्या ठिकाणी काय, तर जी अशी अवस्था आहे ज्यानंतर काय अधिक प्रगती त्या ठिकाणी दिसून येत नाही. ओके, अंतिम परिसीमा, ज्या शारीरिक परिसीमा असे म्हणतात. आणि बहुतेक विद्यार्थी जे असतात, बहुतेक अध्ययनार्थी असतात, यांची प्रगती ही शारीरिक परिसीमेच्या खालीच रेंगाळत राहते. ओके, चला विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर हा प्रश्न घेऊया. बघा काय आहे, प्रभुत्व संपादन उपपत्ती. ओके, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? बघा विद्यार्थी मित्रो, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? जड, डॉक्टर ब्लूम, स्पियरमन आणि डेव्हिड आसुबेल. ओके, तर प्रभुत्व संपादन उपपत्ती ही कोणाची आहे विद्यार्थी मित्रो? तर बघा ही डॉक्टर ब्लूम यांची आहे. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता या ठिकाणी CS जड यांची कोणती आहे? सामान्यीकरण उपपत्ती. CS जड यांची कोणती उपपत्ती आहे? सामान्यीकरण उपपत्ती आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर डॉक्टर ब्लूम प्रभुत्व संपादन. डॉक्टर ब्लूमची काय? प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांची आहे. स्पियरमन बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत आपण बघितलं होतं. ओके, स्पियरमन यांचा काय? बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत येतो. ओके, त्यानंतर डेव्हिड आसुबेल. बघा विद्यार्थी मित्रो, डेव्हिड आसुबेल संदर्भात आपण समजून घेऊ. डेव्हिड आसुबेलचं काय? तर अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके, डेव्हिड आसुबेलचं काय विद्यार्थी मित्रो? तर अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके, डेव्हिड आसुबेल यांची येते. क्लिअर आहे? प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांची ही उपपत्ती आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ओके, खूप सारे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. बघा त्या ठिकाणी जड, सामान्यीकरण उपपत्ती डॉक्टर ब्लूम, प्रभुत्व संपादन स्पियरमन, द्विघटक डेव्हिड आसुबेल, अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळणार आणि कोणताही व्हिडिओ त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे. थँक्यू सो मच.